पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय करवे आता कुठली नवीन स्पर्धा आखलीये? काय रे दाजी, तुला काहीच ठाऊक नाही की काय? नाही. अरे सांगतो अरे आपल्या महाविद्यालयाने धावण्याची स्पर्धा आयोजित केली आहे आणि खूप विद्यार्थी जोमाने तयारी करतायत आणि मी ऐकलं की टिळक सुद्धा जय्यत तयारी करतोय म्हणे। काय रे, तू धावणार आहेस? तर अरे सकाळी धावतच जात होता ना तो वर्गात। मला नसती धावाधाव करण्यात काहीही रस नाही। मी सांगतोय तुम्ही कोणी भाग घेऊ नका, अभ्यास करा, भलं होईल भलं। शांत हो। अरे अभ्यास काय, तो तर होतच राहील रे। आता मला सांगा, 7 समुद्रापार इंग्लंडला जाण्याची संधी नेहमीच थोडी मिळते। काय इंग्लंडला? हो अरे दाजी, खूप प्रतिष्ठित स्पर्धा आहे ती। काय रे टिळक, ऐकलंस ना? मग धावणार की नाही? घरून इथे येईपर्यंत जी धावाधाव होतीये ती पुरेशी आहे मला। त्यापेक्षा 4 पुस्तकं जास्त वाचीन मी। पुस्तक नाही, चांगलं आहे म्हणा। म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला जमत नसेल तर त्यात मला रस नाही असं सांगून मोकळं व्हावं। कोल्ह्याला द्राक्ष आंबट, तुझ्याकडून हे पळपुटेपणाचे कसब शिकण्यासारखे आहे बरं का टिळक। ठीक आहे, शिकून घे। मी मात्र पुढच्या तासिकेला जातो। चल रे दाजी, येतो। चला करवे, मी पण तयारीला लागतो। मला सांग नेमकी स्पर्धा कधी आहे? म्हणजे मी काय एकदम असं। अरे दाजी, कसली स्पर्धा आणि कसलं काय? म्हणजे मी त्या टिळकला थाप मारली, थाप। का म्हणजे मस्करी केली। आता मला सांग, ह्या वयात मस्करी नाही करणार तर मग कधी करणार? अरे पण तुम्ही त्याची मस्करी करायला कशाला जाता रे? या अंगाने आधीच करण नाही एवढा आहे तू। अरे दाजी, याच्याने मैत्री वाढते की नाही? हो की नाही? मग करशील ना त्याला तयार स्पर्धेसाठी? ए बाळ 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 बाळ, अरे काय कानाने ऐकू नसे झाले की काय? किती हाका मारतोय मी तुला। ही अशी मुलं आपल्या आजूबाजूला असणे ना म्हणजे त्रास आहे आपल्यासाठी। काय तर म्हणे इंग्लंडचे अप्रूप, सतत चेष्टा मस्करी, टिंगल टवाळी, काय हे? अरे मग खोटं सिद्ध कर त्यांना। कुस्तीत कसं डाव करणाऱ्यापेक्षा प्रतिडाव करणं जास्त महत्वाचं, तसं म्हणजे तू पराभूत कर त्यांना आणि जा इंग्लंडला। छे, ते काही शक्य नाही। काय ठेवलंय त्या इंग्लंडमध्ये? ते आपल्याकडे आलेत कारण त्यांचा स्वार्थ होता व्यापार करायला, पैसे मिळवायला। आपल्याला गुलाम बनवायला आलेत ते इथे। काय ठेवलंय त्या इंग्लंडमध्ये? आणि तसंही धर्म हा समुद्रेण यात्रा न कर्तव्य हा, आपल्या धर्मात समुद्राची यात्रा निषिद्ध आहे, प्रश्नच येत नाही। बाळ, हे बाळ 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 ऐक, बाळ थांब ना, बाळ थांब म्हटलं ना। काय रे, हे असं गोड गोड संस्कृत बोलून तोंड बंद कर आमची। पण मला सांग, आपण सुद्धा किती दिवस तळ्यातल्या बेडकासारखं राहणार? हे गोरे आहेत ना, गोरे अख्खं जग फिरतात म्हणून तिथे राज्य करू शकतात। नाहीतर आपण संगम पुलाच्या पलीकडे जायला 100 वेळा विचार करतो। नाही पण तो कर्वे म्हणतो ना, ते खरंय, तुला जमणारच नाही। म्हणजे तुझी ना तेवढी पात्रताच नाही। तू हे धावणं बिवणं सोडून दे विचारा। हा चल, येतो मी। खरे, त्यांचं बोलणं मी मस्करीत घेईन सुद्धा, पण तूही मला आव्हान देतोस। तुझाही विश्वास दिसत नाही माझ्यावर। ठीक आहे, स्वीकारलं तुझं आव्हान। घेईन मी स्पर्धेत भाग, आणि नुसता स्पर्धेत भाग घेणार नाही, स्पर्धा जिंकून दाखवीन तुला। वा 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 मित्रा, आता माझा खरा मित्र शोभतो। शाबास, हे खा, खूप मेहनत कर आणि जा इंग्लंडला। आता मला माझा अभ्यास बाजूला ठेवायला लागणार आहे या स्पर्धेच्या तयारीसाठी। अरे मी तयारी करून घेईन की तुझी, आणि काळजी करू नकोस, तुला जमेल रे। अरे आता तर म्हणालास जमणार नाही म्हणून। अरे तुला प्रेरणा मिळावी ना म्हणून म्हंटल मी असं। बर, आपण एक काम करूया, आता सराव म्हणून ना त्या झाडापर्यंत शर्यत लावूया। नको 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 काय, मी सांगतोय ना, त्या झाडापर्यंत शर्यत लावायची, आणि जर तू हरलास तर तू भाग घेऊ नकोस। चालेल? ठीक आहे, चला।
1 2 3. वा बाळ वा, फारच कमी लेखलं रे मी तुला. वाघ निघालास वाघ, तुझी इंग्लंड वारी पक्की. चौदा 15 16 17 18 19 20. अहो हे काय करताय? दिसत नाही का? माझी काकू म्हणते प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि व्यायाम सहसा सकाळी करतात. हे बघ, तू मला शिकवू नकोस. जा बदाम घेऊन ये. बदाम? सांगतोय तेवढं कर ना ग. अजून काय सेवा करावी? साखर नाही आणलीस? तुला माहिती आहे ना, मी नुसतं दूध पित नाही. 8 9 10. साखर? खलबत्ता सांगायला विसरलो. या घरात व्यायाम कोणाचा चाललाय तेच कळत नाही, तुमचा की माझा? आओ आओ, काय होतंय? हळू. इतका कशाला व्यायाम करायचा? सासूबाई, मला यांचं काही कळतच नाही बाई. बदाम काय, खलबत्ता काय, बैठका काय? तुलाच काय, मलाही काही कळत नाहीये त्याचं. उलथा पसा पालथा पसा, वेड्या तुझा संसार कसा. खरंच. बर, अजून काही राहिलंय का त्यातलं? भामे, वेलची पूड घेऊन ये. हात नाही लावायचा. बघ ना वहिनी, मी एक बदाम मागितला तर आईपासून सगळे नाही म्हणतात, पण दादा बघ वाटीभर बदाम खातोय. अरे हे नुसते बदाम नाहीयेत, खुराक आहे माझा, खुराक. पौष्टिक खुराक. खुराक? पण तू कुठे पैलवान आहेस? खुराक आणि व्यायाम आज जुळून आले एकदम. पण पौष्टिक खुराक खायची इच्छा आजच कशी झाली? अगं, उद्या माझी धावण्याची शर्यत आहे. धावण्याची? हो तर मग त्यासाठी तब्येत नको का कमवायला? दादा तू धावणार आहेस उद्या? मग आम्ही पण बघायला येऊ? ते काकांना विचार. माझं धावणं मात्र निश्चित आहे. अहो ऐकता का? तुमचं इंग्रजीचं पुस्तक देता का वाचायला? इंग्रजीचं पुस्तक तुला कशाला? अगं तुला कुठे येतं वाचता? नाही, एका दिवसात व्यायाम करून बदाम खाऊन तुमची तब्येत होत असेल तर मला एका दिवसात वाचता येईल. करा, चेष्टा करा. उद्या जेव्हा स्पर्धेत जिंकेन ना, तेव्हा खरी किंमत कळेल. असू द्या. माझी काकू म्हणते एवढे बदाम खायचे नसतात, पोट दुखतं म्हणे. पुरे.
अरे देवा. तरी सांगत होते वाटीभर बदाम खाऊ नका, पण ऐकाल तर ना. काशा, ए काशा, वैद्यांना बोलावून आण आधी. हा पळ. काका नको, एवढा वेळ नाही थांबता यायचं मला. काय? मला जावं लागेल. कोणी कुठेही जाणार नाहीये. काल रात्रभर विवळत होतास, अजून दुखणं बरं झालेलं नाहीये. हा ओवा घे आणि गरम पाणी पी, जरा सुसह्य वाटेल तुला. बाळ, अरे किती हा अविचारीपणा. अरे ती पैलवान मंडळी उन्हातानामध्ये राबतात, घाम गाळतात, स्वतःचं अंग झिजवतात, म्हणून त्यांना हा असा खुराक बाधत नाही. अरे आपण निदान आपली प्रकृती बघावी आणि मग झेप घ्यावी. आणि थोड्या वेळानं मी चाटण देते, तेही घे. त्याच्यानं अजून सुसह्य वाटेल तुला, आराम पडेल. आता तरी माझं ऐकाल. आज तरी कॉलेजला नका जाऊ, घरीच विश्रांती घ्या. हो हो, बरोबरच आहे तिचं. तू आता विश्रांती घे, कुठेही जाऊ नकोस. नाही नाही, आज मी त्याला खोली बाहेरच पडू देणार नाहीये. कुणीही काहीही म्हणू नका, माझे ऐका. मला कितीही त्रास होत असला तरी मी आज कॉलेजात जाणारच आहे. आणि ठरल्याप्रमाणे शर्यतीत धावणारही आहे. अरे काय बोलतोयस तू? हे काय वेडेपणा आहे हा? आधीच तुझी प्रकृती नाजूक आहे, त्यात तू धावणार आहेस? याचा काय परिणाम होईल बाळ? काका, होणाऱ्या परिणामांची काळजी मला कधीच नव्हती. मी आज धावायला नाही गेलो तर मुलं किती थट्टा करतील माझी. म्हणतील बाळ घाबरून धावायला नाही आला. कदाचित गेल्यानंतर मला धावताही येणार नाही. सगळेजण हसतील माझ्या प्रयत्नांवर, पण मी नाही गेलो तर ते हसतील माझ्या पळपुटेपणावर. आई ग, ते मला कदापि सहन होणार नाही. मी धावताना पडलो तरी चालेल, पण मी माझा शब्द नाही पडू देणार. कुठे राहिला हा? किती उशीर झालाय. मी काय म्हणतो, आपण एखादे कुत्रे त्याच्या अंगावर सोडू, म्हणजे कसं घाबरून तरी पळताना दिसेल तो. ए कर्वे, जास्त बोलू नका, दात घशात घालेन. हा, अरे मी त्याला सांगितलंय नीट तयारी करून ये, खुराक खा, दूध पी, व्यायाम कर, तो नक्की येईल. तू त्याला सल्ले दिलेस? ए, हसायला काय आलं रे? हसायला काय आलं? अरे दाजी, मला मारून काय होणार आहे? मी सांगतो तुझा मित्र आज येतच नाही, लिहून घे. नाही नाही, पण मला अजूनही असं वाटतं आपण थोडा वेळ वाट बघायला हवी. अरे बाळने एवढी तयारी केली, त्याचा जरा विचार करा. मला सांग दाजी, दिलेली वेळ पाळायला नको का? काय रे, बरोबर आहे की नाही? ए, ही काय खरी स्पर्धा आहे वेळ बीळ पाळायला? खरी नसली तरी स्पर्धा आहे ना, ते काही नाही. टिळक आला नाहीये, तुम्ही मला विजेता घोषित करा. मी पण तयारी केली आहे, त्याचाही विचार व्हायला हवा असं मला वाटतं. अरे चिंतामणी. काय रे दाजी, तू तोंड वर करून म्हणत होतास ना येणार आहे तो. अरे मग कुठे? नाही ना आला? आलोय मी. स्पर्धेच्या नियमानुसार मी शर्यत सुरू व्हायच्या आधी आलोय. दाजी, अरे जरा बरे वाटत नव्हते म्हणून उशीर झाला. अरे ठीक आहे. अरे खोटं बोलतोय हा. धावायला घाबरला असेल. अरे मी घाबरलो असतो तर इथे आलो तरी असतो का? हा हे बघ, मी खरं सांगतोय, मला खोटे बोलायला आवडत नाही. हा, हे बघ बाळ, तुला खरंच बरं वाटत नसेल तर
तर तू विश्रांती घे. हे आपण दाजी, अरे मी स्पर्धेत जिंकण्यासाठी नाही पळते, मी स्वतःसाठी पळतोय. काय होतं? नाही तुला जमणार नसेल ना. नाही होते, काय नाही होते. चिल. एक, दोन, तीन. आपल्या या स्पर्धेत सर्वांनी खूप उत्साहाने सहभाग घेतला, ज्यात चिंतामणी वजे हा प्रथम क्रमांक मिळवून पारितोषिकास पात्र ठरला आहे. आणि पारितोषिक म्हणून आपल्या या विजेत्यास इंग्लंडच्या राणी विक्टोरियाचे चित्र बक्षीस म्हणून देण्यात येत आहे. चिंतामणी घे घे, हेच बक्षीस आहे. तुला काय टिळकासारखं वाटलं की काय की आपल्याला इंग्लंडला घेऊन जाणार आहे ते? बाळ, अरे बाळ, ए बाळ, अरे बाळ, अरे बाळ शांत हो ना. अरे काय शांत हो, म्हणजे ही सगळी थट्टा होती, मस्करी होती, थाप होती. बाळ तुला हे कळायला हवं होतं की एवढ्या सामान्य स्पर्धेच्या विजेत्यास कोणी विलायतेत पाठवेल का? म्हणजे तुला सत्य माहिती होतं आणि तरी तू माझ्या मागे लागलास की मी यात भाग घ्यावा. मला काही बाई सांगून वेड्यात काढलंस आपल्या देशाबद्दल. हे बघ, तुझे नसते सल्ले दिलेस ना, त्यामुळे माझी ही अवस्था झालीये, समजलास? अरे टिळक, काय वेड्यासारखा धावलास रे? कारण मुळात तू वेडा आहेसच. बिचारा भावनेच्या भरात आपला वाहून जातोस. एरवी स्वतःला एवढा हुशार म्हणवतोस, मग अशा वेळी तुझा मेंदू कुठे शेण खायला जातो? थांब, दाखवतो तुला. शांत हो, शांत हो ना. आणि कर्वे, ही चेष्टा मस्करी ना एका पातळीपर्यंतच पुरे असते, कळलं? बाळ तू शांत हो आणि जे झालं ते खरंच विसरून जा. विसरून जाऊ म्हणजे तू म्हणलास की विहिरीत उडी मारू आणि तू म्हणलास की विहिरीतनं बाहेर येऊ. दाजी, तू सांगितलास तसा मी व्यायाम केला, नको तितका जड खुराक खाल्ला, त्यामुळे माझी तब्येत बिघडली. इथे उन्हातान्हात धावत आलो, या स्पर्धेत धावलो फक्त तुझ्या सांगण्यावरनं, आणि तूही माझ्याशी खोटं बोललास. अरे जे झालं ते वाईटच झालं. तू पण समजून घे ना बाळ, हे चेष्टा मस्करी करायचे हेच दिवस असतात. कोणाला आयुष्यभरासाठी दुखवायचं नसतं त्यात. हे सगळं तू मनात ठेवू नकोस, कळलं का? नाहीतर काय. मी काय म्हणतो टिळक, तू 2 दिवस विश्रांती घे, बरं वाटेल तुला. आणि हो, तुझ्या अंगातील हा मस्तवालपणा कमी झाला असेल तर एक गोष्ट मान्य कर की हे आपल्या गावचं पाणी नाही. तू आपला अभ्यासच कर बरं, तेच तुला झेपेल. ए झालं तुझं? झालं ना? चल निघ निघ. झेपत नाही तर कशाला भाग घ्यायचा मग स्पर्धेत? बाळ बाळ मला मला खरंच माफ कर. नाही खरंच मी यांच्या बोलण्याला फसून तुझ्या विरुद्ध वागलो, पण मनात नव्हता तुला त्रास द्यावा. मला ही गोष्ट मान्य आहे की मला हे कळायला हवं होतं की तुझ्या तब्येतीला हे झेपायचं नाही. दाजी,
मी इथे आलोय ते शिकायला, पण आता असं वाटतंय की हे देखील शिकून घेतलं पाहिजे. आणि मी एखादी गोष्ट जेव्हा शिकायची ठरवतो तेव्हा त्याच्या पूर्ण तळात जाऊन शिकतो. कळेल, हा बाळ गंगाधर टिळक सुद्धा चेष्टा मस्करी करू शकतो हे कळेल.